नमस्कार, आज आपण करतोय कुरकुरीत अशा मटण भाजींची रेसिपी, ज्यासाठी मी एक टिप देणार आहे। ती टिप आपण आता रेसिपी करताना पाहणार आहोत। एक महत्त्वाची टिप आहे। त्यासाठी मी आता खिमा घेतलेला आहे। पहिल्यांदा मटणचा खिमा, जो मशीन मेड खिमा असतो तो, किंवा साधा आपण मिक्सरमध्ये देखील करून घेऊ शकतो। आता यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं। मीठ व्यवस्थित खिम्याला संपूर्ण चोळून घ्यायचं। नंतर लिंबू देखील पिळून घेतलेलं आहे मी। हे छान सगळं खिम्याला संपूर्ण लागेल असं चोळून घ्यायचं। जिरे, ओवा, अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। अगदी थोडक्या गोष्टी घालून आपण ही रेसिपी तयार करणार आहोत। मिरच्या, 2 मिरच्या बारीक कट करून घेतल्यात आणि त्या आपण टाकलेल्या आहेत। पुदिन्याची 2-3 पानं बारीक चिरून आपण टाकली। कोथिंबीर भरपूर टाकायची, यापेक्षा जास्त जरी टाकली तरीही चालू शकेल, कारण यामध्ये आता पीठ देखील येणार आहे। कांदे 2 मध्यम आकाराचे आपण पातळ कापून घेतले आणि ते देखील यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। आता तिखट आणि आलं लसूणची पेस्ट, हळद, आलं लसूणची पेस्ट 1 चमचा, धणे जिरे पूड आणि गरम मसाला, बेसनपीठ। बेसनपीठ या कांद्यामध्ये आणि त्या आपला जो खिमा आहे या दोन्हीच्या ओलाव्यामध्ये मावेल एवढंच पीठ फक्त आपल्याला वापरायचं आहे इथे। बरं, इथे टिप एक महत्त्वाची अशी की आपण हे पीठ जेव्हा भिजवू, हे भिजवल्या भजी लगेचच करायचं, ते अजिबात ठेवायचं नाही किंवा उरवायचं देखील नाही, तरच ते छान कुरकुरीत होतात। जर आपण ठेवून खूप वेळानंतर जर केले तर ते कुरकुरीत होत नाहीत, मऊ भजी होतात। कांदे असे वरच्या बाजूने दिसले तरी काही हरकत नाही, आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। त्याला थोडं पीठ लागलेलं देखील आहे, ते छान असे साईडने तळले जातात। फक्त आता हे भजी सोडून घेतल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटं हे मंद आचेवर आहे आपलं तेल तापवून घेतलं आणि गॅस एकदम बारीक करून घेतलेला आहे। आता हे भजी सोडून घेतल्यानंतर आपण हे मंद आचेवर करून घेतलेलं होतं। ते आता आपण 6 ते 7 मिनिटं हलवायचं नाही अजिबात, कारण त्यामुळे मटण शिजण्यास मदत होते। आपण दोन्ही बाजू, म्हणजे आता समजा ही बाजू आपण आधी केली आणि दुसरी बाजू देखील करताना आपण सेम 6 ते 7 मिनिटं तसंच ठेवायचं आहे। अशा पद्धतीने छान असे क्रिस्पी आपल्याला तळून घ्यायचे। मधला भाग जो आहे तो अजिबात असा मऊसर राहता कामा नये, छान असे व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत आपले भजी। आतमध्ये याचा जो खिमा असतो तो छान शिजला गेला पाहिजे। पाहू शकता, छान असे रंग खूप छान येतो याला आणि छान असे क्रिस्पी होतात। झटपट करायचे आणि झटपट लगेचच सर्व करायचे गरम गरम। अजिबात याचं पीठ कुठल्याही परिस्थितीत ठेवून वापरायचं नाही। पाहू शकता किती छान रंग आला आहे। कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।